आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। देशासाठी सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ते म्हणजे अर्थसंकल्प कसं असेल, दिलासा मिळेल की काहीशी नाराजी होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सकाळी 11 वाजता संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा हा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा मिळणार का हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये आज सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील। सकाळी 10:15 वाजता कॅबिनेट बैठकीमध्ये बजेटला मंजुरी देतील आणि सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट मांडलं जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे। आणि ह्या सगळ्या संदर्भात मुंबईमधून जुई जाधव आमच्या प्रतिनिधी जोडले गेले आहेत। जुई, मुंबईमधलं कसं वातावरण आहे, मुंबईकरांचं काय म्हणणं आहे, ज्या ठिकाणी आपण उभे आहात तिथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? आज सर्वांचंच लक्ष अर्थसंकल्प कसं असेल, आम्हाला तुम्हाला काय मिळणार आणि अर्थात काहीशी चिंता देखील पाहायला मिळणार आहे। सविस्तर निश्चितच तेजस, जर आपण पाहिलं तर मग मोदी सरकारचं दुसऱ्या टर्ममधलं हे शेवटचा अर्थसंकल्प आहे। सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या जे बजेट आहे ते सादर करणार आहे। या बजेटकडे सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे की नेमके कोणते दर कमी होत आहेत किंवा कोणते दर वाढत आहेत, कर कमी होत आहेत की वाढत आहेत, कोणत्या सवलती मिळत आहेत, नोकऱ्यांमध्ये किती फरक पडतोय, रेल्वेला किती मोठा फायदा मिळतोय का तोटा मिळतोय, या सगळ्यांकडे संपूर्ण देशवासियांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। खरं तर निवडणुकींच्या आधीचा हे अर्थसंकल्प आहे, त्यामुळे निश्चितच देशवासियांना आपल्यातर्फे आकर्षित करण्यासाठी कोणत्या नवीन सवलती किंवा दर जे आहे ते कमी करण्याकडे कल जो आहे तो निर्मला सीतारामन यांनी ठेवलेला आहे, हे पण महत्त्वाचं राहणार आहे। सकाळी 11 वाजता त्यांचा अर्थसंकल्प जो तो संपूर्ण देशासमोर ठेवणार आहेत। त्यामुळे निश्चितच आता 11 वाजल्याच्या वेळेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तेजस, अगदी संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे। धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ। केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे। मोदी सरकारच्या काळातील 9वा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचं अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलंय। कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन, परिणामी मंदावलेली अर्थव्यवस्था आणि शून्याखाली गेलेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर, कमी झालेला रोजगार, या सगळ्या गोष्टींमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। बजेट हा खरं तर आपल्या साऱ्यांच्याच अगदी जवळचा विषय, कारण आपलं अवघं आयुष्य ह्या बजेटभोवती फिरत असतं आणि आपलं हे बजेट पूर्णपणे अवलंबून असतं ते केंद्र सरकारच्या बजेटवरती। त्यामुळे आज केंद्राचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या बातमीपत्रामध्ये करणार आहोत। आपल्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत स्टुडिओमधून वंदना सोनवणे मॅडम आहेत, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, शेतकरी नेते अजित नवले देखील आपल्यासोबत या संपूर्ण चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत। तर दुसरीकडे राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर देखील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या तिघांकडून आजच्या बजेटचा अर्थ नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला मॅडमकडे जाऊया। मॅडम, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023 आणि 24 साठीचा अर्थसंकल्प आज मांडतील। कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन, परिणामी मंदावलेली अर्थव्यवस्था आणि शून्याखाली गेलेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर, कमी झालेला रोजगार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे अर्थसंकल्प 2023 हा निर्मला सीतारामन यांच्यासाठी काहीसा तारेवरची कसरत असणार आहे का? तुमचं काय प्रेडिक्शन आहे यावरती? तारेवरची कसरत असणारच आहे, मागे पण होती आणि आता पण आहे। मागच्या बजेटच्या वेळेला आम्हाला 1,07 कोटी दिले होते, म्हणजे सांगितले होते की रेल्वेला दिले म्हणून। ह्यावेळेला किती फुगून आकडून सांगणार त्याच्यावर अवलंबून आहे। महिलांसाठी तर कुठल्या सुधारणा नाहीच आहेत, फक्त सांगितल्या होत्या मागे त्या अजूनही अपूर्ण आहेत, त्याच्या अजून त्या पूर्तता झालेली नाहीये। आम्ही महिलांना सर्व्हिस वर्किंग वुमनला 15 डब्याच्या गाड्या मागितल्या होत्या, त्या म्हटल्या टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही देऊ शकणार नाही, महिलांचे डबे वाढवा, ते पण वाढवले नाही, कारण की आजकाल वर्किंग वुमनचा जमाना आहे, महिलांचा जमाना आहे। मी तर म्हणते त्यांनी आता पुढच्या बजेटला फक्त महिलांसाठी एक वेगळं बजेट करावं, कारण का आता 60-70% महिला बाहेर निघाल्या पण सर्व्हिस करतात, त्यांच्यावरच बजेट अवलंबून आहे, त्याच बजेट करतात, त्याच सगळं घर सांभाळतात आणि त्यांच्यावर सगळं पूर्ण बजेट तुमचं अवलंबून असतं। गेल्या वेळेला आम्हाला सांगितलं तर गॅसचा भाव वाढला, पेट्रोलचा भाव वाढला, डिझेलचा भाव वाढला, आता ह्या वेळेला काय वाढवणार आहेत ह्याच्या
आम्हाला आता पोटात भीती बसली आहे आम्हाला. तर आता तुम्ही आम्हाला पुढे वाढवून काय सांगणार आहेत? महिलांसाठी काही ज्या योजना मागच्या दिलेल्या होत्या त्या अजिबात पुढं केलेल्या नाहीत आणि त्या पूर्णतः आलेल्या. आणि माझ्याकडे माहितीचा अधिकार आहे, मी खोटं बोलणार नाही. RTI टाकूनच इथे स्टुडिओमध्ये बसते. हा RTI काही लोकांना काही मिळालं नाही. योजना फक्त कागदात दाखल होतात, बजेटच्या वेळी दाखल होतात, आकडे फुगून सांगितले जातात, परंतु त्या पूर्तता होत नाहीत आणि महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. ज्या घटना तुम्ही सांगते, आज मी सांगते रेल्वे सुधारणा झाली, मोठ्या मोठ्या गाड्या निर्माण केल्या आणि भरपूर तुम्ही पण महिलांसाठी काय केलं आहे? महिलांसाठी गाड्या किती आणल्या? आज कर्जत कसाराच्या पुढे लाईन तुम्ही अजून 2008 सालापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि 2008 सालचं माझ्या RTI माझ्या माहितीचा अधिकार आहे. 2008 पासून आम्ही करतो की आता इथे पुढे कल्याणच्या पुढे 3री 4थी लाईन, 5वी 6वी लाईन तयार करा. 5वी 6वी लाईन तुम्ही अजून सुरू नाही केलेली आहे. फक्त आता मालगाड्या पाठवता तिथून. आणि ज्या तुम्ही कल्याण कसारात जर पब्लिकला तुम्ही जर मुलाखती घेतल्या तर तिकडे अक्षरशः म्हणजे माणसं रोज मरतायत. तुम्ही माणसं रोज तुम्हाला अक्षरशः रेल्वेला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. इतके लोक रोज पडून मरतायत. त्याच्या पुढे रेल्वे जातच नाही. कल्याण कसाराच्या पुढे लाईनी वाढवतच नाहीत. आणि आता कारणं अशी सांगतायत की तिकडचं जे लोक जे राहतात आता त्यांना उठवायला आहे ना वेळ लागेल म्हणून वगैरे. म्हणजे आमचं अजूनही सगळे बासलात गुंडाळलेले आहे. अजूनही आम्ही मरतच जाणार आहे. आणि महिलांसाठी गाड्या वाढवणार नाही, डबे वाढवणार नाही. सुरक्षा आता अजून माऱ्यावरच आहे. तुम्ही अजूनही पहा डब्यामध्ये TC व्यवस्थित येत नसतात. तिकीट काढून सुद्धा महिला म्हणतात आम्ही कशाला फसलाचा पास काढायचा? फसलाच्या पासमध्येच इतक्या महिला बसल्या असतात आणि त्यांना उठवायला कोणी नसतं. स्पेशल कॉर्डर TC नाही आहे. TCची संख्या कमी आहे, पोलिसांची संख्या कमी आहे. अजून तेच कारणं देतात. म्हणजे आमची महिलांची अजून सुरक्षा वाऱ्यावरच आहे. आम्हाला कधी नाही म्हणा महिलांना. आज तुम्ही महिला एक सीतारामन मॅडम महिला म्हणून बजेट करतायत. त्यासाठी महिलांसाठी तुम्ही काय तरतूद केली? फक्त आकडे फुगवून सांगतायत, बाकी तुम्ही काही पूर्तता करत नाही. ह्या वेळेस आम्ही बजेटमध्ये समजा आम्हाला व्यवस्थित तुम्ही नाही दिलं महिलांसाठी, तर मी सांगते आज रेल्वे प्रवाशांना मी सरळ आव्हान करते, आज तुम्ही मतदानालाच तुम्ही बहिष्कार टाका. मग ह्यांना कळेल की आमची ताकद किती आहे वगैरे. असं केल्याशिवाय ह्यांना कळणार नाही की आमची ताकद किती आहे वगैरे. आमच्याच मतावरती तुम्ही राजकारण करता, बजेट करता आणि आमचं महसूलवरती तुम्ही बजेट बनवता. तर त्या महसूलमध्ये आम्हाला न्याय दिलाच पाहिजे. आज तुम्ही जे बजेट बनवता प्रत्येक स्टेशनला मी स्वतः सांगते, जसं आम्ही गडकरींना आवाहन केलं होतं की प्रत्येक तुम्ही ज्या टोल नाक्याला तुम्ही एक सांगा की तुम्ही कुठे खर्च करता, कुठे तुमचा पैसा गेला, कुठल्या प्रकारचे वापर करता. अशा प्रकारे प्रत्येक स्टेशनला एक बसवा आणि तिकडे आम्हाला सांगा की एक फलक की बाबा हे लाईन का सुरू झाली, इथे पैसा वापरला गेला, कुठल्या अडचणी आल्या, तुम्हाला काय अडचण येतात आणि तुम्ही तिकीट का वाढवता आणि तिकीट वाढवण्याचं तुमचं कारण काय. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला कारणं दिली पाहिजेत. कारण हा शेवटी आमचा पैसा आहे, आमच्या प्रवाशांचा पैसा आहे. आमचं जे आम्ही जो देतो टॅक्स वगैरे हा महसूल आमचा आहे. त्याचा आम्हाला नियोजन मिळालंच पाहिजे. जर आम्हाला याचा उपयोग होत नसेल, महिलांना सुरक्षा मिळेल, महिलांना डबे मिळत नसतील, महिलांना ट्रेन मिळत नसतील, महिलांना योग्य त्या योजनांचा फायदा होत नसेल, तर तुमचं काय बजेट बासनात बांधायचं इकडे? आम्हाला बजेट आता व्यवस्थित हवं आहे. महिलांना पूर्णपणे आम्हाला सुरक्षा, डबे आणि त्यांना ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. फक्त आकडे फुगून सांगू नका आम्हाला की एवढं दिला, कोटी दिला आणि एक झिरो वाढू नका. आता हे सोडा या सरकारने आता. आणि एक तर तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत. का घेत नाही? घाबरता का निवडणुकी घ्यायला? निवडणूक घेत नाही कारण माहिती आहे निवडणुका घेतात हे सरकार कोच राहील म्हणून. तुम्हाला हिंमत असेल तर निवडणुका लवकर झाल्या सुरक्षेसोबत पाहिजे. अनेक मागण्या आहेत आणि आकडे फुगवून सांगणं हे फक्त अर्थसंकल्पाचं काम नाहीये असं एकंदरीत तुमचं मत आहे. अजित नवले शेतकरी नेते हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुमच्याकडे येतो. मोठ्या प्रमाणामध्ये मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था आणि सुधारण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं हे अर्थसंकल्प आहे. लोकांना आणि उद्योगांना सांगण्याची ही सरकारकडील मोठी संधी आहे आणि त्याच दृष्टीने या बजेट दरम्यान केल्या जाणाऱ्या घोषणांकडे आज विशेष लक्ष असणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि कृषी क्षेत्रामध्ये आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय असणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत शेतकरी, श्रमिक यांच्या खिशामध्ये पैसा जात नाही, त्यांचं उत्पन्न वाढत नाही आणि त्यांची वस्तू खरेदी करण्याची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये चालना देण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ भारतातच नव्हे, जागतिक स्तरावर सुद्धा आर्थिक मंदीचे ढग गडद होताना आपल्याला दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर शेतीमध्ये पैसा गेला पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची डेडलाईन ही 2022 दिलेली.
2022 उलटून गेलेली आहे आणि त्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. आपण जरा रिव्ह्यू या संदर्भामध्ये घेतला पाहिजे की खरोखर उत्पन्न वाढलं का. वस्तुस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न सरकारचे कागदपत्रच सांगतात ते कमी झालेलं आहे. पिकापासून शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये घट झालेली आहे. शेतकऱ्यांवरचं कर्ज या दरम्यानच्या काळात वाढलेलं आहे. सरकारचाच आकडा आहे की आज निम्म्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर 75,000पेक्षा जास्त आणि महाराष्ट्राचा विचार करता 1.5 लाखाच्या वर कर्ज शेतकऱ्यांच्या माथ्यावर आहे आणि त्यामुळे डिस्ट्रेस शेतकऱ्यांमध्ये वाढतोय, उत्पन्न सातत्यानं घटतंय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. आपल्याला आकडेवारीच्याच भाषेत सांगायचं तर 2014 पासून 2021 पर्यंत तब्बल 3,25,000 शेतकऱ्यांनी या संबंध देशामध्ये आत्महत्या केलेल्या आपल्याला दुर्दैवानं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक संधी खरं तर मोदी सरकारला आहे. शेतीमालाला रास्त भाव देण्यासाठी तुम्ही काय तरतुदी करता याकडे आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जी संयुक्त किसान मोर्चानं देश पातळीवर अत्यंत आक्रमकपणाने पुढे आणलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय करता याकडे सुद्धा आमचं लक्ष लागलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सर्वात महत्वाचं पीक असणाऱ्या सोयाबीन आणि कापूस यांचे दर सातत्यानं पडताहेत. 10,000ची अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती ते 6,000कडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत. सोयाबीनचे दर 4,000पर्यंत खाली आलेले आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर ऊसाच्या बद्दल साखरेचं अतिरिक्त उत्पादन आज संबंध देशभर होताना आपल्याला दिसतंय. 275 लाख टन ही आपली गरज आहे साखरेची, मात्र ह्या वर्षी 390 लाख टनापर्यंत साखरेचं उत्पादन होणार आहे. त्यामुळे निर्यातीला मोठ्या प्रमाणात साखरेला चालना देणं, इथेनॉल निर्मितीला चालना देणं आणि त्यासाठीच्या तरतुदी करणं, साखरेचा लोकांना FRP मिळावी यासाठी साखरेची विक्री किंमत ही किमान 36 रुपयापर्यंत करावी ही मागणी आमची आहे. त्याबद्दल आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. त्याचबरोबर पोल्ट्री उद्योग हा मोठ्या संकटात सापडताना दिसतोय. विशेषतः अंडे उत्पादक शेतकरी जे आहे त्यांचं अंड्याचं जे काही लिफ्टिंग रेट आहे तो सातत्यानं घटतोय आणि त्यामुळे 1.5 रुपयाचा प्रति अंडे तोटा हा नजीकच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या माथी येताना आपल्याला दिसतोय. शेतीमालाचे भाव वाढवण्यासाठी हे सरकार काय करणार याच्याकडे आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आशेनं पाहतोय. सरकारने याबाबत कृती केली पाहिजे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची नितांत गरज असते. पीक विमा कंपन्या ह्या केवळ कंपन्यांना आणि उद्योगपतींना नफा कमवून देणाऱ्या ह्या सगळी योजना बनलेली आहे आणि त्यामुळे दुर्दैवानं आपत्तीच्या काळात शेतकरी वाऱ्यावर सुटतो. या अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेमध्ये शेतकरी पूरक बदलाची घोषणा व्हावी आणि त्या पद्धतीनं नियोजन व्हावं. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात सरकारने जे शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगचा जो सगळा काळ आहे या परिस्थितीमध्ये अनिश्चितता नैसर्गिक पातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फेस करावी लागते. मोठा नैसर्गिक आपत्तीनं नुकसान होत. याबाबत काय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला नक्की दिलासा देणार हे आम्ही पाहणार आहोत. त्याचबरोबर सिंचन आणि वीज पुरवठा ह्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात. सिंचनाच्या बद्दल दुर्दैवानं ज्या घोषणा नदीजोड प्रकल्पाच्या करण्यात आलेल्या होत्या, महाराष्ट्राच्या पातळीवर मराठवाड्याला पाणी देण्याच्या बद्दलच्या महत्वाकांक्षी घोषणा यापूर्वी झालेल्या होत्या. आज महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा जास्त धरणं असे आहेत की ज्यांचं काम अर्धवट अवस्थेत पूर्ण झालेलं आहे, मात्र सिंचनाची वितरण व्यवस्था न झाल्यामुळे साठलेलं पाणी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. देश स्तरावर सुद्धा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो वाढताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला पाणी मिळत नाहीये हा मोठा डिस्ट्रेस आहे. सिंचनासाठी तुम्ही काय तरतुदी करणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विजेच्या बाबत शेतकरी त्रस्त आहे. केंद्रामध्ये एक नवं वीज विधेयक येत आहे ज्याच्यामध्ये सबंधपणाने वीज कंपन्यांचं कडे संपर्क हवाला देत विजेचं संपूर्ण खाजगीकरण करायचं आणि शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी समान दर आणायचे अशा प्रकारची एक नवी अत्यंत शेतकरी विरोधी अशा प्रकारचं षडयंत्र या देशामध्ये शिजवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याचा विरोध होतोय. संयुक्त किसान मोर्चानं सुद्धा याचा प्रचंड विरोध केलेला आहे आणि म्हणून आम्ही आज अपेक्षा ठेवून आहोत की शेतकऱ्यांना पुरेशी वीज ही अल्प दरामध्ये देऊन शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबाबत सरकार काय करणार याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. शेतीची आदानं जी आहे त्यांचा उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय, त्यांचा खर्च कमी केल्याशिवाय
शेतीचा उत्पादन खर्च कमी होणार नाही. खतं आपण पाहतोय की जे डिसेंट्रलायझेशन मोठ्या प्रमाणात केलं आणि एक प्रकारे निर्गुण गुंतवणूक करण्याचं धोरण घेतलं आणि त्यामुळे कंपन्यांना एक मोठा वाव हा भाववाढीच्या रूपामध्ये मिळालेला आहे. त्याचा एक वाईट परिणाम शेतकऱ्यांना होताना आपल्याला दिसतोय. पेट्रोल आणि डिझेलचे दर याच्यामुळे महागाई वाढते आणि त्यामुळे शेतीचा सुद्धा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. शेतीचा उत्पादन खर्च वाढला तर दीडपट हमी भाव देण्यामध्ये अडचणी होतात आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे सरकार काय करणार याच्याकडे आमची नजर लागलेली आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल हा रास्त दरानं मिळावा त्याला यासाठी कायदा करण्याची मोठी मागणी ही शेतकरी आणि संयुक्त किसान मोर्चा, किसान सभेसारख्या संघटनांनी केलेली आहे. मागच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ गहू आणि तांदूळ याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काही अंशी तरतूद करण्यात आलेली होती. 2.37 लाख कोटी रुपये याच्यासाठी अलॉटमेंट करण्यात आलेली होती. परंतु भारताचा विचार करता इतर जी पिकं आहेत त्याच्याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. यावेळी भात, गहू याच्याबरोबर सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊसासारखं पीक आहे. या पिकांसाठी सुद्धा सरकार काय तरतुदी करणार, भाव देण्यासाठी आणि हस्तक्षेप योजनेसाठी काय करणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. अगदी अनेक मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्दा आत्महत्या आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे, सिंचन आहे, विजेचा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला 11 वाजेची वेळ पाहावी लागणार आहे. अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे दिलासा मिळणार की नाही हे पाहावं लागणार आहे. यानंतर आपण राजकीय विश्लेषक जयंत माइंडकडे सरांकडे जाऊया. पुढ्यात आपण चर्चासत्राकडे जयंत माइंडकडे सर, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आजचा बजेट हा इलेक्शन बजेट आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण यंदा 9 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि मोदी सरकारचं 2024च्या निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं बजेट आहे. मागच्या वेळी देखील 5 राज्यांच्या निवडणुका होत्या आणि या अर्थसंकल्पामध्ये या संपूर्ण राज्याच्या निवडणुकाच्या अनुषंगाने थोडीशी किनार आपल्याला राजकीय पाहायला मिळाली. यावेळी देखील असंच बघायला मिळणार आहे? अर्थात त्यात नवल काहीच नाही. याचं कारण असं आहे की 9 राज्यामध्ये जवळपास असं म्हणूया अर्धी लोकसभा अर्ध्या लोकसभेचा मूड कळू शकतो. जयंत माइंडकर सरांकडे पुन्हा जाऊया. सर, माफ करा, एक प्रतिक्रियासाठी थांबण्यात आलेलं होतं. आपला मुद्दा आपण पूर्ण करत होतात, पुन्हा एकदा पूर्ण करावा. 2022-2023 आपण जसं सांगितलं तसं या वर्षी 9 राज्यात निवडणूक आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचंही एक प्रकारचं महाराष्ट्र जे देशातलं सर्व दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. तर महाराष्ट्राच्या सरकारविषयी सुद्धा केस कोर्टात आहे. त्याच्यामुळे काहीही निर्णय लागू शकतो. अशा परिस्थितीत एक प्रकारचं अपीज टू ऑल, कारण 9 राज्य म्हणजे जवळपास अर्धी लोकसभा होते. त्याच्यामुळे सर्वांना खुश ठेवणारं बजेट असेल हे अपेक्षितच आहे. पुढच्या वर्षी मे मध्ये लोकसभा निवडणुका आहेत, त्याच्यामुळे पुढच्या वर्षीचं व्होट ऑन अकाउंट असेल. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की या वर्षीचं हे शेवटचं बजेट आहे. आता प्रश्न असा आहे की हिंडनबर्गचा एक वादग्रस्त अहवाल आल्यानंतर ज्याच्यामध्ये गौतम अडाणींच्या विषयी काही कॉमेंट असताना, त्यांनी जे काही LICतले शेअर्स घेतले त्याच्याविषयी काही कॉमेंट असताना, या पार्श्वभूमीवर म्हणजे जे अडाणी हे पंतप्रधानांच्या अतिशय जवळचे मानले जातात, ते गुजरातचे आहेत आणि असं असताना त्यांच्याबद्दल एक रिपोर्ट येणं आणि त्याच्यामुळे त्यांचं जगातले सर्वात श्रीमंत इथून स्थान खाली जाणं, मला असं वाटतं या मुद्द्याला सुद्धा फार महत्व आहे. याचं कारण जे काही 8 वर्षातली विकासाची गंगा वगैरे कोणी सांगत असेल, पण जे काही सुरू आहे ते केवळ आपले समभाग विकून, म्हणजे सरकारी कंपन्यांचे समभाग विकूनच जे काही सुरू आहे ते सुरू आहे हे दिसत आहे. आणि LICचा जो काही सेल झाला तो असा वादग्रस्त ठरलेला आहे. त्याच्यामुळे तोही एक विषय अतिशय महत्वाचा राहील माझ्या दृष्टीने. मला एक वाक्य आठवतं, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं, जेव्हा निर्मला सीतारामन यांचं भाषण त्यांनी ऐकलं आपलं अर्थमंत्री म्हणून, एक महान अर्थतज्ञ माजी पंतप्रधान, ते म्हणाले मी लक्षपूर्वक निर्मला सीतारामन यांचं भाषण ऐकत होतो. मला असं वाटत होतं की त्यांच्याकडून काहीतरी नवीन योजना जनतेकरता येईल. शेवटी बोलून बोलून निर्मला सीतारामन या थकल्या आणि खाली बसल्या, पण त्यांच्या भाषणातून मला काहीही समजलं नाही. एका अर्थतज्ञाचं हे वाक्य फार महत्वाचं आहे. मुळात असं आहे
की जे काही अर्थनीती आहे ही सामान्य माणसाकरता आहे की आपल्या संघ परिवाराला योग्य अभिप्रेत असलेल्या राजनीतीप्रमाणे सुरू आहे. तर मला असं वाटतं यातलं दुसरं वाक्य जे मी आता बोललो ते खरं आहे. आणि गेली 9 वर्ष तशाच प्रकारची अर्थनीती जी संघ परिवाराला अभिप्रेत आहे ती अर्थनीती सुरू आहे. आणि या वेळेस सुद्धा त्यात काहीही फरक पडणार नाही. फक्त एवढंच आहे की जो मध्यम वर्ग, जो सुशिक्षित मध्यम वर्ग, ज्याला आपण म्हणूया काही प्रमाणात एक बॅकबोन ऑफ बीजेपी व्होटर्स असं म्हणता येईल, त्यांना आकर्षित करण्याकरता कुठे मायनर टॅक्सेशन मधले टॅक्स ऑफ्स किंवा महिलांसाठी काही नव्या स्कीम आपल्याला दिसू शकतील की ज्यामुळे या वर्किंग क्लासला अट्रॅक्ट केलं जाईल. अदरवाईज खऱ्या मोठ्या प्रमाणात जो आपण आपल्या डिस्कशन मध्ये एक मुद्दा मांडला होता की कोरोना नंतर सुद्धा आपण सर्व्हाइव्ह होतोय वगैरे, तर याचं माझं कालच एका अमेरिकन इंडस्ट्रियलिस्टशी माझं एक बोलणं सुरू होतं. एका ठिकाणी आमची भेट झाली होती. त्यांनी असं मी त्यांना प्रश्न विचारला, अमेरिका बाहेर येऊ शकली आहे अगदी का त्यामुळे या वर्षाचा हा कोरोना अर्थसंकल्प controversy थोडं आणि या त्याला संपूर्ण अर्थसंकल्पाला राजकीय किनार असेलच. आणि अर्थातच आगामी निवडणुका आहेत, 2024च्या निवडणुका आहेत, यंदा होणाऱ्या 9 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा आहे. हे विश्लेषण